आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करून नाशिकचे देखील अपडेट घेऊया। आता आपण नाशिकचे अपडेट बघितले, आता आपण जालन्याचे अपडेट बघणार आहोत। सुनील भारती हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनीलजी, येतोय आवाज, पोहोचतोय आपल्यापर्यंत? विशालजी, आवाज येतोय। प्रभाग क्रमांक 8 मध्ये जालना येथील महानगरपालिकेचा निकाल चालूच आहे। या प्रभाग क्रमांक 8 मधील निकाल हा अंतिम आपल्याकडे मिळत आहे। त्यामध्ये दिनेश भगत शिवसेना शिंदे गटाचे हे उमेदवार विजयी झालेले असून प्रशांत या भाजपचा उमेदवार त्या विजयी झालेले आहेत। त्याचमध्ये क मध्ये रमेश गोरक्ष भाजप उमेदवार हे विजयी झालेले आहेत। तसेच दुर्गेश काठोटीवाले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हे विजयी झालेले आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये 2 शिवसेना आणि 2 भाजप असे निवडून आले आहेत। तसेच प्रभाग क्रमांक 10 मध्ये आसिफ अन्सारी काँग्रेसचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर मध्ये अन्सारी फराना अब्दुल रऊफ काँग्रेसचे हे उमेदवार विजयी झालेले आहेत। तसेच प्रभाग क्रमांक 10 मध्ये कार्तिका मनोज इंगळे या भाजपच्या उमेदवार या विजयी झालेल्या आहेत। तसेच अमजद खान नवाब खान हे काँग्रेसचे उमेदवार हे प्रभाग क्रमांक 10 मधून विजयी झालेले आहेत। निकालात येत आहे। क्रमांक 11 मध्ये इम्रान खान अमानुल्ला खान काँग्रेसचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। तसेच अब्दुल सगीर अजीज शेख हे शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। त्याचसोबत सायरा फकरुल्लाह खान या AIMIM या पक्षाच्या विजयी झालेल्या आहेत। तसेच प्रभाग मध्ये खान नगमाबी फेरोज खान या देखील AIMIM या पक्षाच्या विजयी झालेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 11 मध्ये एक काँग्रेस पार्टीचे तसेच शिवसेना शिंदे गटाचे एक उमेदवार आणि AIMIM या पार्टीच्या 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। यासोबत प्रभाग क्रमांक 15 मधील निकाल हाती येत आहे जालनामधून। प्रभाग क्रमांक 15 या भाजपच्या उमेदवार विजयी झालेले आहेत। तसेच त्यांच्यासोबत अशोक पवार हे देखील भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। यासोबत क मध्ये सत्यभामा विजय जाधव या शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत। यासोबत संजय डुखरे हे उमेदवार शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचे 2 आणि शिवसेनेचे 2 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। भाजपला बहुमत मिळण्याच्या लेवलपर्यंत भाजप सध्या वाटचाल करत आहे। अजूनही 4 ते 5 प्रभागामधील उमेदवार निवडून यायचे बाकी आहेत। त्या आल्यानंतर आम्ही अपडेट नक्कीच कळूया। धन्यवाद सर। नक्कीच सर, धन्यवाद। महत्त्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी दिलेली आहे। अजून काही अपडेट असतील ते आमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करा। संपूर्ण प्रेक्षक हे या ठिकाणी आपल्या जालन्याच्या देखील रिपोर्टची वाट बघत होते। अनेक कमेंट्स या जालन्यावरून आल्या आणि नक्कीच आपण देखील या ठिकाणी संवाद साधून हे अपडेट या ठिकाणी आपल्या जनतेपर्यंत पोहोचवलेले आहेत। अजून काही अपडेट असतील तर नक्कीच त्वरित प्रबंधच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचवा ही विनंती